तर ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे पत्रकार परिषदेत बोलतायत, थेट जाऊयात. त्याच्याबद्दल मी बोलतो कारण ही सिस्टीमच आपण आहोत, जनतेचे लोक आहोत, जनता आहे, जनप्रतिनिधी असतात. आणि म्हणून या सिस्टीममधून जेव्हा आपल्याला बघायला मिळतं की कुठचेही लोकप्रतिनिधी नसताना, कुठचेही नगरसेवक नसताना, कमिटी नसताना 5 मोठे कॉन्ट्रॅक्ट्स दिले जातात, बरोबर 5 लोकांना ते मिळतात, सरासरी 8% अबवच्या बिडला मिळतात. तिसरी गोष्ट म्हणजे पैसे वाढवून दिलेले आहेत. SOR जे 100 रुपये असेल ते 20 केले, म्हणजे 80 रुपयाला जे बीड करायचे ते 120 रुपयाला बीड करायला लागले. परत त्याच्याही पुढे जाऊन 8% सरासरी जास्ती, म्हणजे 48% जास्ती बिडिंग झालेलं आहे. GST वेगळा, हा तर सगळा घोळ झालाच होता. त्यानंतर आपल्याला आठवत असेल 18 जानेवारीच्या आसपास घाईघाईत वर्क ऑर्डर दिल्या गेल्या, कामं सुरू झाली असं वाटलं आपल्याला. पण जानेवारी उलटून गेलेलं आहे, फेब्रुवारी, मार्च आणि आता एप्रिल संपत आला, पण ही कामं कुठेही सुरू झालेली नाही आहेत. जास्तीत जास्त ठिकाणी मुंबईत आपल्याला ह्या 5 कंपन्यांची कामं दिसत नाहीत. मग मूळ मुद्दा हाच राहतो की जर 400 किलोमीटरचे रस्ते कॉन्क्रिटीकरणचे घ्यायचे असतील, साधारणपणे 6080 कोटीला, आता अजूनही त्याच्यात काही प्रश्नांची उत्तरं अजून मला मिळालेली नाही आहेत, जी त्यावेळी मी विचारलेली. हे प्रश्न आहेत, जर कामांची ऑर्डर्स दिली आहेत तर कामं सुरू कधी होणार? दुसरं म्हणजे कामं सुरू कुठे झालेली आहेत? तिसरं म्हणजे एस्केलेशनचा क्लॉज BMCने त्याच्यात टाकला आहे की नाही टाकला आहे अजूनही कळलेलं नाही आहे. चौथी गोष्ट म्हणजे हे जे काही वर्क ऑर्डर्स दिले आहेत ते ॲट पार दिले आहेत की बिडिंगच्या प्रमाणे दिलेले आहेत. पाचवी गोष्ट म्हणजे सबलेटचा ह्याच्यात क्लॉज मशिनरीच्या द्वारे आहे का? सहावी गोष्ट म्हणजे ह्या 6080 कोटीचे जे टेंडर्स होते त्याला मी त्यावेळी पण बोललेलो की 10% ॲडव्हान्स मोबिलायझेशन जे ठेवलेले 650 कोटी, हे तुमचे आमचे मुंबईकरांचे पैसे आहेत. हे बिल्डर्सच्या आणि कॉन्ट्रॅक्टर्सच्या घशात घालण्यासाठी जे ठेवलेले आहेत या सरकारने, या घटनाबाह्य सरकारने, ह्याची उत्तरं मिळाली नाही. पण ह्याच पुढे जात असताना आपण देखील पत्रकार म्हणून मुंबईत सगळीकडे फिरत असता रस्त्याची जी कामं आहेत ती आपल्याला वाटत असेल की ही कामं सुरू झाली आहेत का? तर जसं मी सांगितलं, ज्या प्रमाणात ही कामं सुरू व्हायला पाहिजे होती 31 मेपर्यंत सेफ स्टेजला आणण्यासाठी किंवा क्लोज होण्यासाठी, अशी कुठेही सुरू झालेली नाहीत. आणि हे मी काही फक्त मी बोलत नाही किंवा शिवसेना पक्ष बोलत नाही आहे. हे जे पत्र माझ्या हातात आलेलं आहे, हे पत्र हे आपल्याला जर वाचता येत असेल तर विधानसभेचे अध्यक्ष महोदय आहेत, त्यांच्या बंधूंचे आहेत, जे मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक राहिलेले आहेत. त्यांनी ह्याच्यात म्युन्सिपल कमिशनरला पत्र लिहिलेलं आहे 13/4/2023ला, ज्याच्यात सब्जेक्ट आहे ग्रॉस डिले इन स्टार्टिंग रोड कॉन्क्रिटायझेशन वर्क अवॉर्डेड टू जी काही कॉन्ट्रॅक्टर कंपनी आहे. मी कॉन्ट्रॅक्टरच्या कंपनीचं कधी नाव घेत नाही, पण हे पत्र एका भाजपच्या माजी नगरसेवकाचं पत्र आहे. म्हणजे आम्ही कोणी शिवसेनेमधून बोलत नाही, मी जे बोललो ते लोकांसमोर आहे. मलाच सप्लिमेंटरी पत्र हे एका महत्त्वाच्या व्यक्तींनी दिलेलं आहे, ज्यांच्या वॉर्डमध्ये अजूनही वॉर्डमध्ये कामं सुरू झालेली नाहीत. आणि मी त्यांचे आभार मानतो या नगरसेवकांचे, माजी नगरसेवकांचे, की त्यांनी हा विषय माझ्यासोबत घेतलेला आहे, बिनधास्तपणे घेतलेला आहे. कारण हीच भावना मला वाटतं प्रत्येक पक्षामध्ये गद्दार गँग सोडली तर आपण भाजपचे माजी नगरसेवक असतील, काँग्रेसचे असतील, राष्ट्रवादीचे असतील, शिवसेनेचे असतील, कुठच्याही माजी नगरसेवकाला विचारा, त्यांच्या वॉर्डमध्ये जास्ती करून जी कामं ठरवलेली होती ती सुरुवात झालेली नाही. मग झालं का? ह्याच्यानंतर एक शोकॉज नोटीसच्या आधी एक बैठक बोलवली गेली ह्या कॉन्ट्रॅक्टरसोबत, आणि जे मला कळण्यात येतं की ह्या कंपनीचे जे महत्त्वाचे अधिकारी असतील, मग CEO असतील किंवा मोठे कोण अधिकारी असतील, ते त्या कंपनीच्या मीटिंगला गेलेच नाहीत. कुठच्या तरी छोट्या माणसाला पाठवलं, कॉन्ट्रॅक्टरच्याच कुठच्या तरी माणसाला पाठवलं, आणि ह्या कंपनीला शोकॉज नोटीस दिल्यानंतर देखील अजूनही काम कुठे सुरू झालेलं नाही. आता तुम्ही मला सांगा, जसं हे दक्षिण मुंबईतलं एक काम सुरू झालं नाही आणि ह्यांना शोकॉज नोटीस दिलेली आहे, तसंच मुंबईमध्ये ईस्टर्न सबब असेल, वेस्टर्न सबब असेल, सेंट्रल असेल, सगळीकडेच कुठेही त्या प्रमाणात जेवढी आपल्याला सांगितले गेले होते की 400 किलोमीटरचे रस्ते कॉन्क्रिटीकरण होणार, असं कुठेही कामं सुरू झाली नाही आहेत. मग या सर्वांना शोकॉज दिली आहे का? ही कामं सुरू कधी होणार, संपणार कधी? ह्यांना एस्केलेशनचं अजून जे काही आहे ते देणार का तुम्ही? उशीर झाल्यामुळे, उशीर कोणामुळे झालेला आहे? पोलीस परवानग्या मिळाल्या आहेत का? NOC मिळालेले आहेत का? हे सगळे विषय आहेत. आणि मी हे कदाचित तुम्हाला वाटत असेल की प्रत्येक महिन्यात, ह्या 4 महिन्यात रिपीट करत आलेलो आहे, कारण हे विषय खूप महत्त्वाचे आहेत आपल्या सामान्य मुंबईकराच्या जीवनात. प्रत्येक दिवशीचा विषय तो म्हणजे रस्ता. पण काल जो मी एक लोकांसमोर भीतीदायक प्रकार आणलेला आहे, तुमच्यासमोर आणलेला आहे, मी ट्विट केलेलं. अशीच एक साईट व्हिजिट चाललेली माझी, काही रस्त्यांची पाहणी करत होतो, माझ्या मतदारसंघातले रस्ते त्याची पाहणी करत होतो. आणि ती पाहणी करत असताना मला हे आढळून आलं की रस्त्याची कामं जी आहेत, ब्रिजेसची कामं जी आहेत, आता मुंबईत गोखले ब्रिजचं काम सुरू आहे, आमच्या डिलाय रोडचं काम चालू आहे, अनेक वेगवेगळी ब्रिजेसची कामं सुरू आहेत, रस्त्यांची कामं मोठ्या संख्येत
सुरू झालीत असं आपल्याला भास केला जातं, पण कुठेही सुरू झाली नाहीत. ही कामं गेले 2 आठवडे बंद आहेत. का? तर जे माझ्या कानावर आलं आणि जे काल माझ्या ट्विटरच्या उत्तरांमध्ये जर तुम्ही लोकांनी बघितलं असेल, उत्तरं दिलेली आहेत, असं आम्हाला समजवण्यात येत आहे, सांगितलं जात आहे की सगळ्या ज्या क्वारी आहेत, सगळे जे क्रशर्स आहेत, त्यांना MPCBकडून नोटिसा मारलेल्या आहेत, अनेक वेगळ्या वेगळ्या संस्थांनी नोटीस मारलेल्या आहेत आणि कामं बंद ठेवलेली आहेत. ही कामं का बंद ठेवलेली आहेत? तर हे माझ्या ऐकण्यात आलेलं आहे की कुठच्या तरी एका कंपनीला ही सगळी जी रेती असते, जी खडी असते, ज्याला आपण ॲग्रिगेट बोलतो, ज्याला आपण ग्रॅव्हल बोलतो, जी आपल्या रस्त्याच्या कामासाठी, बिल्डिंग कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी असेल, जी ब्रिजेसच्या कामासाठी असेल, जी गरजेची असते, मूलभूत हे एक इन्ग्रेडियंट आहे त्याचं, ते खडी तुम्ही एकाच कंपनीला विकायची, तीच कंपनी सगळ्याच दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरना विकणार. ह्यामुळे दुष्परिणाम असे झालेले आहेत. 2 आठवडे सगळ्या रस्त्याची, ब्रिजेसची, कन्स्ट्रक्शनची कामं ही थांबलेली आहेत. काही बिल्डर्स इकडून तिकडून जे मागू शकतात ते मागवतात, त्यांचे हात पोचले दुसरीकडे. पण जे आपले रस्त्याची कामं आहेत, मुंबईतली असतील, ठाण्यातली असतील, इतर शहरांमधली असतील, आता एक एक माझ्या समोर यायला लागलेत, ती कामं ठप्प पडलेली आहेत. ॲग्रिगेट मिळत नाही आहे, ग्रॅव्हल मिळत नाही आहे. म्हणजे 2 आठवड्यांनी ही कामं आता ह्याला उशीर झालेला आहे. आज एप्रिल हा संपायला आला आहे. पुढच्या 10 दिवसात एप्रिल संपेल, मेचा महिना लागेल. 31 मेपर्यंत सगळी जी कामं असतात, रस्त्याची असतील, पुलांची असतील कामं, ही क्लोज किंवा सेफ स्टेजपर्यंत आणणं हे गरजेचं असतं. हे वर्षानुवर्ष मी पाहिलेलं आहे. पण हे न होता कदाचित ह्या कामांना आता उशीर होईल. जसं डिलाय रोडचं आज मी कुठेतरी वाचलं की 1 आठवड्यात की 2 आठवड्यात हे काम सुरू होणार. पण खरी परिस्थिती अशी आहे की मे 31च्या पुढे हे काम जाणार आहे. सुपरस्ट्रक्चर कदाचित बनेल, पण जे वरती एक लेअरिंग असतं, ॲस्फॉल्ट मॅस्टिकचं असेल, इतर असेल, हे लेअरिंग पावसाळ्यानंतर किंवा पावसाळ्यात जेव्हा आपल्याला मुभा मिळेल तेव्हा आपण करू शकू. पण पावसाळ्याच्या आधी होऊ शकत नाही. का? तर हा जो काही एक मध्यंतरी एक मोठी कंपनी लावली, बरं ही कंपनी कोणाची आहे, कुठची आहे, काय आहे? मी अनेक वेगळे म्हणजे हे काही नवीन टॅक्स लागला आहे का? कारण तुम्ही विचार करा, जी रेती आपल्याला, जी खडी आपल्याला साधारणपणे 300 रुपये पर टन मिळत होती, आता 400 ते 650 रुपये पर टन ह्या अंदाजात मिळायला लागले. म्हणजे हा काही नवीन वेगळा टॅक्स आहे का? आपल्या देशात GST, आपल्या देशात वेगळे पण जणू काही वेगळं स्वतःचं स्वराज्य असावं, असा हा वेगळा काही टॅक्स लागला आहे का? हा विषय. आणि म्हणून आपल्या माध्यमातून मी केंद्र सरकारला पण विनंती करेन, गडकरी साहेबांना पण विनंती करेन, कारण ते वेगवान रस्ते बनवत असतात, की थोडं ह्याच्यात लक्ष घालून आमच्या महाराष्ट्र सरकारला थोडी एक समज देऊन हे जे काही घोळ चालू आहे, जो काही घोटाळा चालू आहे, नवीन जो टॅक्स लावलेला आहे, ज्या नवीन काही पाबंदी लावलेल्या आहेत, मनमानी सरकार जे चाललेलं आहे, घटनाबाह्य सरकारचं, कुठेतरी हस्तक्षेप करून हे थांबवणं गरजेचं आहे. नाहीतर लोकांना खूप मोठा त्रास ह्या पावसाळ्यात सहन करायला लागणार आहे. एकतर जसं मी सांगितलं, उशीर तर होणारच आहे. दुसरं म्हणजे सगळ्याच रस्त्यांसाठी आणि पुलांसाठी जी काही एस्टिमेटेड कॉस्ट आहे ती वाढवली जाणार आहे. एस्केलेशन खूप मोठ्या संख्येने होणार आहे. आणि मग हे ज्यावेळी पत्रकार परिषद घेऊन मी सांगितलेलं की 8% अबवनी हे सगळे रस्त्याची कॉन्ट्रॅक्ट्स दिली आहेत, जेव्हा BMCने सांगितलेलं आम्ही ॲट पार देऊ, ते ॲट पार देत आहे की एस्केलेशन आहे तो एक मोठा विषय. पण हे ॲट पारमधून ह्या कॉन्ट्रॅक्टर्सचे जे पैसे किंवा ह्या सरकारचे घोटाळ्याचे जे पैसे वाचत होते ते आता ह्या माध्यमात तुम्ही घेत आहेत का? हा एक विषय राहतो. आणि म्हणून माझं ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना थेट सवाल आहे की CM म्हणजे करप्ट मॅनच, असंच घेऊन चालायचं का आपण? कारण हे सगळी खाती ही तुमच्याकडेच आहेत. जिथे जिथे घोळ होते तिथे तुम्ही विचार करा. पहिलं तर पर्यावरणाच्या ज्या नोटिसा दिलेल्या आहेत ते MPCB आणि एन्व्हायरमेंट मला वाटतं मुख्यमंत्र्यांकडे. दुसरं रस्त्यांसाठी किंवा बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी, म्हणजे आपण बोलतोय बिल्डर कॉन्ट्रॅक्टर सरकार आहे, पण ह्यांचे जे मित्र आहेत तेवढ्यांचंच बिल्डर कॉन्ट्रॅक्टर सरकार आहे. इतर जे रस्त्यांची कामं करत असतील किंवा कोणी लोकांसाठी घरं बनवत असेल, त्यांच्या कामांना जेव्हा उशीर होतो किंवा त्यांची किमती वाढवल्या जातात, तिथे आपण बघताय जो त्रास त्यांना सहन करायला लागणार ते देखील नगरविकास खात्याकडेच येतं. आणि म्हणून मी आज ठामपणे ही भूमिका मांडत आहे की हा जो काही एका हलक्या आवाजात, हळू आवाजात विषय माझ्यापर्यंत पोचलेला, कोणी कॉन्ट्रॅक्टर, कोणी ऑफिसर लिहून द्यायला तयार नाही आहे, त्या विषयावर ह्या घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन व्हाईट पेपर काढावा की आपल्या राज्यात कुठच्या शहरांमध्ये असे 2 आठवडे ही कामं बंद आहेत किंवा उशीर झालेला आहे, हळू चाललेले आहेत, ठप्प झालेले आहेत. हे खड्यांचं नक्की घोळ काय आहे? हे नक्की स्वतःचं राज्य, स्वराज्य असल्यासारखं एक वेगळा टॅक्स किंवा कंपनी ह्याच कंपनीला द्या, ही डिमांड काय आहे? ही खरी आहे की खोटी आहे? कारण ही मला काही त्यांच्या पण आजूबाजूच्या लोकांकडून ही माहिती आली की त्यांचेच काही ठराविक निकटवर्गीय आहेत जे हे फोन करून सांगतात की असं झालं पाहिजे. हे खरं आहे की खोटं आहे हे त्यांनी सांगणं गरजेचं आहे. कारण आज बघा तुम्ही महाराष्ट्रात
एका बाजूला असं मी सांगितलं पर्यावरणाची हानी होते, दुसऱ्या बाजूला विकासाचं एक स्वप्न दाखवलं जात आहे. पण विकास चाललाय की भ्रष्टाचार चाललाय? आणि म्हणून भाजपला देखील माझा सवाल आहे की देशभरात निवडणुका लढत असताना भाजप एका भ्रष्टाचार विरोधी प्लँकवर आत्तापर्यंत प्रचार करत आलेली आहे. मग नक्की महाराष्ट्रावरच एवढा का राग आहे तुमचा की पर्यावरण तर तुम्ही संपून टाकते आमच्या राज्याचं, उद्योग तुम्ही दुसऱ्या राज्यात पळवताय, पण एक असं सरकार आमच्या डोक्यावर बसवलेलं आहे जे प्रत्येक गोष्टीमध्ये घोटाळे किंवा घोळ घालत आहे. एकसुद्धा त्यांच्या हातून चांगली गोष्ट होत नाही आहे. अशा सरकारला त्यांचा एवढा पाठिंबा का आहे? नक्की राग कोणावर आहे? महाराष्ट्रावर आहे, आमच्यावर आहे? कशासाठी एवढा राग आहे की तुम्ही एवढ्या एका सरकारला ज्याच्याकडून काही काम होत नाही आहे, उद्योग बाहेर पळवले जातात आणि एवढे मोठे घोटाळे होतात त्यांना असा पाठिंबा दिलेला आहे? इक्बाल शेख चहर यांना या संदर्भात खेडी पुरवठा विचारलं असता त्यांनी सांगितलं की खेडी पुरवठा आणि त्या संबंधित कंपन्या आहेत त्याचा आमच्याशी काही संबंध नाही. आम्ही अशा प्रकारचे कुठलेही त्या संबंधित कंपन्यांना सांगितलं नाही की तुम्ही यांच्याकडूनच खेडी घ्या वगैरे. मला वाटतं तुम्ही एक त्यांना विचारा की गेल्या 2 आठवड्यात किती कामं काय वेगाने चाललेली आहेत आणि एफिशियन्सी कुठे. कारण तुम्हाला आठवत असेल जेव्हा मी पत्रकार परिषद घेऊन मागणी केलेली की ह्या रस्त्यांचे आम्हाला हे द्या, कंपन्यांचे सगळे चौकशी करून कोण कोण कुठे कुठे देशभरात काम करते, ॲडव्हान्स मोबिलायझेशन कसं होतं आहे, पोलिसांची परवानगी आली का, आपल्याला काय सांगितलं होतं, आम्ही CCTV लावू, जनतेला फुटेज देऊ, DLच्या सगळ्या आम्ही माहिती देऊ, तुम्हाला जनतेला प्रत्येक महिन्यात किती काम झालं आहे ह्याची माहिती देऊ. आली कोणाकडे माहिती? जी कंपनी प्रेशराइज करते हैं ते सीएमचे जवळचे आता आपण बनते आहेत, सीएम त्यांना वडिलासारखे आहेत का? आता हे तुमच्याकडून आलेलं आहे, पण निकटवर्गीय हे मला सगळ्याच लोकांनी सांगितलं आहे. उलट त्यांच्या आजूबाजूचे जे अधिकारी ते लोक आहेत ते पण मला सांगतात निकटवर्गीय. आता निकटवर्गीय कोण आहेत, हे खरं आहे की खोटं आहे, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगायला पाहिजे. कंपनी कुठली आहे? ठाणे आहे, नवी मुंबई? ही कंपनी आता माझ्या माहितीप्रमाणे 3 महिन्यापूर्वी हे आलेली आहे. पण हे तुम्ही थोडं माहिती घ्या, कारण जसं मी सांगितलं स्वराज्य असल्यासारखं सगळं चाललेलं आहे. आपल्या देशामध्ये केंद्राचे आणि राज्याचे टॅक्स हे जनतेला माहिती असतात. म्हणजे मी केंद्रीय वित्त मंत्र्यांना पण विचारीन की हा नवीन टॅक्स काही आला आहे का? दरवर्षी पावसाळ्यात खड्डे भरण्यासाठी तिथे कॉन्ट्रॅक्ट काढलं जातं. दरवर्षी 40 कोटी रुपयांचं कॉन्ट्रॅक्ट असतं. यावर्षी मात्र 126 बरोबर कॉन्ट्रॅक्ट जे आहे ते काढले गेले आहे. या तिप्पट होण्यामध्ये काय करायचं हेच मी सांगतो. त्यांचे ठराविक जे मित्र कॉन्ट्रॅक्टर आणि बिल्डर आहेत त्यांचा फायदा होण्यासाठी हे काम चाललेलं आहे. ह्याच्यावर देखील आम्ही खोलावर जाऊन पत्रकार परिषद घेणार आहे, पण हे टप्प्याटप्प्याने घेणार आहे. हिंदी में भी बहुत ब्रीफ करने को है, लेकिन संक्षिप्त में अगर बात करनी हो तो यही बात है कि कल मैं जब अपने वार्ड में राउंड्स पे था, जब मैं देखता हूँ कि काम कैसे चल रहे हैं, उसकी प्रोग्रेस क्या हुई है, तब एक बड़ी घटना मेरे सामने आई कि मुंबई में सारे जो रास्तों के काम हैं या ब्रिजेस के काम हैं वो पिछले 2 हफ्तों से स्लो डाउन हुए या बंद हुए हैं. बात यही है कि ये मेरे सुनने में आया है सारी जो स्टोन क्रशिंग कंपनियां हैं जो सप्लाई करती है उनको नोटिसेस दी गई है एनवायरनमेंट डिपार्टमेंट से कि सारे ये जो काम है वो बंद रखें और सिर्फ एक ही कंपनी के माध्यम से ये सप्लाई होना चाहिए. इसका नतीजा ये हुआ है कि सारे मुंबई के जो काम है या शायद MMR के काम हो, शायद अन्य शहरों में भी हो, क्योंकि कहीं भी लोक प्रतिनिधि नहीं है, तो ये बातें काफ़ी धीरे अपने सामने आती है. लेकिन यही बात है कि नतीजा ऐसे हुआ है कि जो कीमतें थी लगभग 300 रुपये प्रति टन था, वो कीमत अभी 600 रुपये प्रति टन तक गए हैं. 2 हफ्तों का डिले हुआ है, विलम्ब हुआ है. और सारे जो रोड्स के काम है, ब्रिजेस के काम है, जो शायद मानसून के पहले ख़त्म होना चाहिए, सेफ स्टेज तक तो आने चाहिए, वो सारे अभी कुछ हो गए नहीं. 2 सवाल की बात की आपने, श्वेत पत्रिका की मांग की है, जांच व्हाइट पेपर की. एक काले सरकार से श्वेत पत्रिका मांगना ये मुझे लगता है कि कितनी उचित हो, लेकिन यही बात है कि इसमें जो सारे डिपार्टमेंट्स हैं वो स्वयं एक इलीगल CM के हैं. CM यानी चीफ मिनिस्टर, या जैसे अभी महाराष्ट्र में हुआ CM यानी करप्ट मैन. इसमें अगर उनको ठीक से जानना होगा, जनता को ये जो बात है लोगों के सामने लानी होगी. और यही बात मैं कहता हूँ कि CM ने, इलीगल CM ने पत्रकार परिषद ले और आपके जो सवाल है, मेरे जो सवाल है, उसके उचित जवाब दे. इस पूरे घोटाले का जिसका जिक्र करें, कोई खुलकर तो नहीं कह रहा, आपने पहली बार मुद्दा उठाया. इसे लॉजिकल एंड तक ले जाने के लिए क्या आप संबंधित विभाग में शिकायत दायर करेंगे? आपकी पार्टी की तरफ से कोई इनिशिएटिव लिया जाए? अन्यथा नेतृत्व से प्रेस कॉन्फ्रेंस तक बात आगे नहीं. बात यही है कि मैंने जब जनवरी से अभी तक बात ये छेड़ी है. अगर आप देखें तो BMC ने जो अबव के बिड्स थे वो एट पर देने के तय किए थे. अभी तक रोड कॉन्ट्रैक्ट्स दिए नहीं हैं. हम पूरी नज़र रखे हुए हैं, शायद कोर्ट में भी जाएंगे. लेकिन बात यही होती है कि अगर सरकार से मांग करे, एक तो सरकार इलीगल है, खुद को क्लीन चिट दे देती है, कोई भी इन्वेस्टिगेशन होता नहीं है, तो शायद हम कोर्ट का रास्ता अपना ले तो भी इस सरकार में
एक थोड़ी शर्म हो तो ये सारे कॉन्ट्रैक्ट्स पे बात होनी ज़रूरी है। शर्म नहीं होगी तो ठीक है।